हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बायोवर्स चॅनल. तर MHT CET एक्झाम जी आहे आता काही दिवसावरच येऊन ठेपलेली आहे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे किंवा आता काय काय स्टडी केला पाहिजे यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर MHT CET मध्ये 11th आणि 12th दोन्ही सिलेबस असणार आहे. आज आपण बायोलॉजी विषयाच्या सिलेबस बद्दल चर्चा करतोय. तर 11th जो काही सिलेबस आहे तर तो सिलेबस 20% जे काही क्वेश्चन असतील ते त्याच्यावर येतील आणि 80% जे आहे हे 12th म्हणजे 12th वरती क्वेश्चन जास्त असणार आहे. 11th चा सिलेबस असेल 20%, 12th चा असेल 80% सिलेबस जो आहे तो 12th चा असणार आहे. यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग आहे. 100 क्वेश्चन असतील, 100 मार्क्स असतील आणि त्यासाठी 90 मिनिट्स जे तेवढा टाइम असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी हे कुठलाही क्वेश्चन जो आहे तर तो सोडणार नाहीयेत. जे काही गेस करून आन्सर येईल तर ते तुम्हाला लिहिणं फायदेशीर असेल. जर आता 11th 20% आहे आणि 12th 80% आहे तर 12th चा जो आहे तो सिलेबस तुम्हाला जास्त प्रमाणात जो आहे तर तो फॉलो करायचा आहे. मग कोणत्या चॅप्टर जो आहे त्याला किती मार्क्स किंवा किती क्वेश्चन्स येतील तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर 12th चा पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. यावरती 8 मार्क्स आहेत. 8 मार्क्स आहेत म्हणजेच 8 क्वेश्चन आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याला स्किप कोणीही करायचं नाही. दुसरा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स. हा 8 मार्क्सला असणार आहे म्हणजेच याच्यावरही 8 क्वेश्चन असणार आहे. तिसरा चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. यावरती 6 मार्कला वेटेज असणार आहे. 6 क्वेश्चन असतील. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर वरती 5 मार्क्स असणार आहेत किंवा 5 क्वेश्चन्स येणार आहेत. ओरिजिन आणि इव्होल्युशन वरती 4 मार्क्सचे क्वेश्चन असतील. त्यानंतर प्लांट वॉटर रिलेशन वरती 3 मार्क्स असतील किंवा 3 क्वेश्चन्स असतील. प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन या चॅप्टरचे 4 मार्क्स म्हणजे 4 क्वेश्चन असतील. त्यानंतर 8 नंबरचा चॅप्टर जो आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन त्यावरती 8 मार्क्स. हा अनदर इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे. त्यानंतर कंट्रोल कोऑर्डिनेशन वरती पण 8 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस जो काही चॅप्टर आहे यावरती फक्त 4 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन वरती 5 मार्क्स असतील. सगळ्यात इम्पॉर्टंट 12th सिलेबस मधला किंवा सीईटीचा म्हणा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर कोणता असेल तर तो आहे बायोटेक्नॉलॉजी. यावरती 10 क्वेश्चन्स असतील म्हणजे 10 मार्क्स वेटेज बायोटेक्नॉलॉजीला असणार आहे. त्यानंतर ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन जो काही चॅप्टर आहे त्याला 3 मार्क्स वेटेज असणार आहे. इकोसिस्टीम जो आहे त्याला 2 मार्क्स असतील आणि बायोडायव्हर्सिटीला 2 मार्क्स असतील. अशा प्रकारे 80% सिलेबस म्हणजे 80 मार्क्स नियर अबाउट जे आहेत हे 12th च्या सिलेबस मधून येणार आहे आणि 11th चे काही येणार आहेत. तर आता सध्या तुम्ही बोर्डला हे सगळे चॅप्टर केलेले आहेत. 11th चे कदाचित विसरला असाल, पण हेच एवढे रिवाइज करून तुम्ही अबाउट 80% सिलेबस जो आहे तर तो कव्हर करू शकता. तर या व्हिडिओचा यूज करून तुम्ही स्टडी करू शकता. थँक्यू.